आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की इथे आपण कलिंगड करून बघायचं. आधी कधी केलेलं नव्हतं, त्यामुळे माहीत नव्हतं की कलिंगड येऊ शकेल किंवा नाही ते. मग ते लक्षात आलं की छान होतंय शुगर बेबी नावाचं. तर बाबूकांनी ठरवलं की आपण बाहेर पाठवायचं, पण इथे आधी मुलांना खाऊ घालायचं भरपूर. एक मुलं नाही, दोन मुलं नाहीत, वर्गाच्या वर्ग आणायचात. आणि मग आम्ही काय कापायचं, कापल्यानंतर त्या फोडी द्यायचो, ते बिया टाकायचे, लाल गर खायचात आणि जे सोबत पडायचं ते उचलून जनावरांना खाऊ घालायचं. पहिल्या वर्षी आम्ही 4,000 कलिंगडं फोडलीत. 9व्या 10व्या वर्षी 2 लाख, 2.5 लाख, पावणे 3 लाख कलिंगडं फोडत होतो. आणि मग मुलं कलिंगड खायची आणि एकच अट होती की त्या बिया वेगळ्या ठेवायच्या आणि त्या बिया मुलांनी लावायच्या. पुढच्या वर्षी पुढची मुलं कलिंगड खातील. तर मला असं वाटलं की हे एवढं सुंदर गोड सातत्य इतर कुठे मला बघायला मिळेल.